उद्या पूर्ण भारताचा महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय आणि आवडता सण म्हणजे नागपंचमी, जिवंत नागाची पूजेचा इतिहास या शिराळा नगरीला आहे आणि त्याचाच 27 वर्षाचा जो पूर्णविराम लागला होता त्याला आज भाऊंनी तो शब्द दिलता त्यांच्या विधानसभेच्या काळामध्ये. तो शब्द म्हणजे पूर्वगत वैभव प्राप्त करून देणं या शिराळाच्या नागपंचमीला, आणि ते कुठंतरी आता सत्यात उतरताना दिसून येत आहे. तर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की नेमकं कशा पद्धतीनं JR केंद्र शासनाने दिलेला आहे, कारण हा विषय पूर्ण केंद्राचा होता. त्या भाऊंच्याकडे आपण जाणून घ्या. भाऊ नमस्ते. नमस्ते. प्रथमतः आपलं अभिनंदन की जो आपला जिव्हाळ्याचा विषय आहे नागपंचमी, जिवंत नागाची पूजा, ते कुठेतरी सत्यात उतरताना दिसून येत आहे. काय भावना आहेत आपल्या? नाही, अत्यंत कृतार्थ भावना माझ्या आहेत. कारण का तसं बघितलं तर शुभ संकेत हे मन की बातच्या दिवशीच आपल्या सगळ्यांच्या कानावरती पडले असतील, ज्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या असणाऱ्या देशाच्या संबोधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नागपंचमीच्या सुद्धा आपल्या सर्व भाविकांना, देशातल्या भाविकांना, शिराळ्यातल्या भाविकांना सदिच्छा दिल्या होत्या, शुभेच्छा दिल्या होत्या. हे आपलं जे राज्य आहे केंद्रातलं आणि राज्यातलं, हे हिंदू रूढी परंपरा रिवाज असणारे जे आपले वेगवेगळे दिलेले जे अधिकार आहेत की ज्या अधिकाराप्रमाणे आपण आपले असणारे सण साजरे करतो, त्याचा या निमित्तानं पुरस्कार करणारं आणि त्याला वैभव मिळवून देणारं, आपल्या असणाऱ्या धार्मिक आचरण आणि परंपरेला परत एकदा ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्नशील असणारं आपलं हे सरकार आहे केंद्रातलं आणि राज्यातलं. तुम्ही बघितलं असेल, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय गणेश नाईक साहेबांनी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून मी जी लक्षवेधी मांडली होती त्या लक्षवेधीला तिथं आम्हाला सहयोग करण्याच्या संदर्भातलं अभिवचन दिलं होतं आणि त्या पद्धतीनं तात्काळ त्यांनी त्या संदर्भात केंद्र सरकारकडं म्हणजे देशाचे आदरणीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेब आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांचं इथं या निमित्तानं मी आदरपूर्वक उल्लेख करतो की त्यांनी आमच्या असणाऱ्या ह्या मागणीला अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीचं सहयोग करण्याच्या संदर्भातली मानसिकता बनवली. मी या निमित्तानं माझे सहकारी धैर्यशील मानेसाहेब की जे लोकसभेचे आमचे खासदार आहेत त्यांचंसुद्धा इथे त्या निमित्तानं त्रिवार अभिनंदन करतो की त्यांनीसुद्धा खूप मोठी भूमिका या असणाऱ्या निर्णयाच्यासाठी घेतली. त्याचबरोबर आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार साहेब की जे स्वतः नाथभक्त आहेत, त्यांनीसुद्धा ह्यासाठी त्यांची असणारी सगळी ताकद जी आहे ती खर्ची या निमित्तानं टाकली आणि त्या निमित्तानं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय की जो निर्णय लोकशिक्षणासाठी एक अशा पद्धतीची कल्पना किंवा अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलं गेलं होतं की इथं नागराजाला कुठंतरी इजा केली जाती. तर तुम्हाला या निमित्तानं मला आवर्जून सांगावं असं वाटतं की शिराळा आणि 32 शिराळा परिसर, शिराळा तालुका, शिराळा विधानसभा मतदारसंघामधल्या असणाऱ्या तमाम श्रद्धाळू भाविकांच्या मनामध्ये अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व हे नागराजाच्या प्रती आहे. ते त्यांच्या परिवारातला सदस्य किंबहुना घरातला भाऊ अशा दृष्टिकोनातून ह्या नागराजाकडे बघतात आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या ह्या ज्या भ्रामक कल्पना आहेत की ज्या पसरवल्या गेल्या होत्या त्या बदलायच्या असतील तर आपण लोकशिक्षणाची असणारी जी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे ती या निमित्तानं पुनर्जीवित करावी आणि मग या लोकशिक्षणाच्या चळवळीतनं धार्मिक आचरण, परंपरा, धार्मिक असणारा व्यवहार, पूर्वांपार चालणारी असणारी अगदी नाथ लीलामृतपासनं ते करवीर महात्म्यापर्यंत गोरक्षनाथ महाराजांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे जे आशीर्वाद आहेत त्याची परिणिती म्हणून आणि अंबामातेच्या आशीर्वादामुळं ही जिवंत नागाच्या पूजेची आम्हाला परंपरा मिळालेली आहे. तिची असणारी यशोगाथा, तिची जी असणारी धार्मिक आमच्या असणाऱ्या परंपरेची गाथा परत एकदा समाजासमोर रूढ व्हावी यासाठी केंद्र सरकारनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण हा निर्णय आम्हाला करून दिलेला आहे. मी केंद्र सरकारचं अंतःकरणपूर्वक, राज्य सरकारचं अंतःकरणपूर्वक, आमचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांचं सुद्धा आणि अन्य असणाऱ्या सर्व आमच्या मंत्री महोदयांचं मी तर या निमित्तानं आभार मानतो. संध्याकाळी 5-5:30ला केंद्र सरकारचा निर्णय जो आहे त्याचा सगळा करस्पॉन्डन्स जो आहे तो कलेक्टरला, इथल्या असणाऱ्या महसुली व्यवस्थापनाला, वन व्यवस्थापनाला आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीनं उद्या या संदर्भातलं एक लोकशिक्षणाची आणि त्यातनं धार्मिक परंपरा जपण्याच्या संदर्भातली जी एक महत्त्वाची भूमिका आहे ती उद्या सार्वजनिकदृष्ट्या नागराजाच्या दर्शनाच्या रूपानं त्याच्या असणाऱ्या
या निमित्तानं प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण करू शकतो आहे. अशा पद्धतीची एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी आहे किंवा निर्णय जो आहे तो आज झालेला आहे. भाऊ, उद्याचा दिवस हा शिराळावासियांसाठी खूप सुवर्ण दिवस आहे, पण शासनानं नवीन नियम काय जाहीर केले आहेत की त्यामुळं तरुण वर्ग असेल किंवा जे मंडळ असली शिराळातली त्यांनी ते नियम पालन करायचं आहे? नाही, असं आहे की केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे की आपण ही लोकशिक्षणाची चळवळ सुरू करूया. लोकशिक्षणाची चळवळ म्हणजे काय की नागराजाच्या संदर्भातली जी काय माहिती आहे, त्यांच्या बाबतीतले जे काही समजा जर समाजातले जे काही वेगवेगळे त्यांच्या भ्रम असतील किंवा गैरसमज असतील ते तुम्ही दूर करा. वेगवेगळ्या पद्धतीनं ते जे असणारे ज्या काही प्रजाती आहेत त्याच्या संदर्भातली माहिती द्या. आणि त्याचबरोबर तुम्ही ट्रेडिशनल एज्युकेशन म्हणजे तुम्ही जी असणारी ही जी धार्मिक शिक्षणाची जी बाब आहे की बाबा आपल्याकडं राची ढेरेंचं असणारं नाथ नीलामृतच्यामध्ये काही संदर्भ आहेत का? रामदास स्वामी महाराजांनी सुद्धा म्हणजे त्यांच्या काव्यामध्ये सांगितलं होतं की जागा लक्ष्मीची शिराळे, तिथे वसती नागकुळे, श्रावण मासी मुले बाळे खेळवती, अशा पद्धतीचं त्यांचं एक काव्य आहे. आणि ह्या असणाऱ्या सगळ्या बाबीतून आपल्याला शेवटी घटनेनं घटनादत्त अधिकार दिलेला आहे. कलम 25 आणि कलम 26 की ज्या कलम 25 आणि 26 प्रमाणे प्रत्येक नागरिकाला त्याच्या असणाऱ्या आवडीच्या धर्माचं आचरण, त्याचे असणारे जे काही वेगवेगळे सण असतील, त्याच्या परंपरा असतील त्या साजरे करण्याचा अधिकार आहे. तो घटनादत्त अधिकारसुद्धा अबाधित ठेवायचा आणि लोकशिक्षणाची आणि धार्मिक परंपरेचे जतन करण्याची ही चळवळ या निमित्तानं आपण जर साध्य केली तर मला असं वाटते शिराळकरांनासुद्धा मी विनम्र अशा पद्धतीची विनंती करतो की ही जर आपण संयतपणानं संयमानं केंद्र सरकारनं दिलेली जी काही निर्णय जो आहे त्याचा जर आपण अंमल केला, वन खात्याला, पोलीस खात्याला, महसूल खात्याला जर आपण सहकार्य केलं तर त्याचा फायदा काय होईल की उद्याच्या काळामध्ये ही असणारी नागपंचमीची जी आख्यायिका आहे ती आज महाराष्ट्रभर आणि देशभर सर्वदूर पसरलेली आहे. ती जगभर जर पसरली तर ह्या निमित्तानं 32 शिराळा हे जगाच्या असणाऱ्या धार्मिक पर्यटनाचं आणि असणाऱ्या लोकशिक्षणाचं एक हब होऊन जाईल. आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठ्या पद्धतीची आमचं असणारे जे स्थैर्य आहे, आर्थिक उंची आहे, ती आमची आर्थिक उंचीसुद्धा आम्ही वाढवू शकू. भाऊ, नागपंचमी यायच्या अगोदर एक आठवड्यापूर्वीपासून एक विषय ट्रोल होता सोशल मीडियावरती, जे की आपल्या प्रचारादरम्यान राज्याचे देशाचे मंत्री अमित शाह साहेब शिराळामध्ये आले होते. त्यावेळेला त्यांनी एक वाक्य दिलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि नागपंचमीला गतवैभव प्राप्त करून देऊ. पण ते कुठंतरी 2 दिवसावर जरी नागपंचमी आली तर तो निर्णय होत नव्हता. त्यामुळं काही लोकांकडून तो ट्रोल होत होता की कुठंतरी फसवी घोषणा केली होती. पण आज आपण बघताय की ही घोषणा सत्यात आलेली आहे. नेमकं आपण अमित शाह साहेबांना काय सांगाल? अमित शाह साहेबांचं 32 शिराळावासियांच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो. कारण का मला विश्वास होता अमित शाह साहेबांचे एकंदरीत कर्मठ विचारसरणी आणि त्यांचा ध्येयवाद आणि हिंदू रूढी परंपरा असणारे जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे आपले जे सण आहेत त्याचं गतवैभव परत मिळवून देण्यासाठी असणारी त्यांची आसक्ती मला आणि माझ्या असणाऱ्या सर्व सहकार्यांना ज्ञात होती. पण आपण सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की ज्यांनी 370 कलम जे आहे ते लिहिलेल्या असणाऱ्या आपल्या व्यवस्थेतनं बाजूला काढलं आणि काश्मीरला अखंड भारताचा अविभाज्य भाग केला. त्यांनी ह्या संदर्भात सुद्धा ज्यावेळेस ते इथे येऊन बोलले त्यावेळेस ते महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन इथं अंबा मातेच्या दर्शनासाठी आणि गोरक्षनाथ महाराजांच्या दर्शनासाठी या शिराळ्यामध्ये आले होते. आणि त्याच वेळेस त्यांनी मनस्वी हे ठरवलं होतं की बाबा परत एकदा हे गतवैभव आणण्यासाठी मी एक लोकसेवक म्हणून प्रयत्न करणार. आणि हा विषय हा श्रेयवादाचा नाही आहे बंधूंनो, हा विषय हा आस्थेचा आहे. इथं 32 शिराळ्यातील असणारे तमाम असणारे जात पात धर्म पंथ असणारे आमच्या माता भगिनी आबालवृद्ध तरुण या सगळ्यांच्या असणारा आस्थेचा विषय होता. त्यामुळं ह्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की इथं अमितभाई शाह साहेबांनी देवेंद्र भाऊंनी जो काही असणारा त्यांचा निर्धार आहे तो निर्धार नुसता बोलून दाखवला नाही, तो सत्यतेतसुद्धा उतरवलेला आहे. आणि ह्या माध्यमातून आज 32 शिराळ्याचं नाव जे आहे ते आपल्याला जगामध्ये जगाच्या असमंतामध्ये सन्मानानं घुमावं यासाठी हा घेतलेला एक अत्यंत मैलाचा दगड आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. भाऊ, आपल्या राजकारणातल्या कारकिर्दीतला सगळ्यात मोठा निर्णय आपल्या आमदारकीमध्ये झालेला आहे आणि तो आता 27 वर्षाचं हे कुठं प्रचंड मध्ये गॅप पडलेला होता, तो कुठेतरी पूर्णत्वाला पण आणलेला आहे. पण सत्यजित देशमुख भाऊंची भूमिका काय होती यात?
माझी भूमिका पहिल्या दिवसापासून म्हणजे 2002-03 साली ज्यावेळेस ह्यामधल्या आपल्या नागपंचमीच्या असणाऱ्या पूर्वांपास जी आपली परंपरा होती, धार्मिक आचरणातनं आपण साजरी करत होतो, त्यामध्ये खंड पडल्यापासून आम्ही प्रयत्न करत होतो. माझे पिताश्री कैलासवासी शिवाराव देशमुख साहेबांनी वेगवेगळ्या पातळीवरती ज्या वेळेस शिरामधले आमचे बंधू भगिनींना ह्या संदर्भात कुठली अडचण आलेली आहे, प्रशासकीय पातळीवरती असेल, शासकीय पातळीवरती असेल, त्यावेळेस कायम त्यांनी मदतीचीच भूमिका घेतली होती. पण शेवटी असं असते की कायदा व्यवहार वेगवेगळ्या पद्धतीनं क्लिष्ट अशा पद्धतीच्या न्यायिक बाबी आणि त्यानंतर परत हा निर्णय जो आहे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत होता. या निर्णयामध्ये वेगवेगळे अन्य असणारे कंगोरे होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अत्यंत क्लिष्ट निर्णय झाला होता. पण संयोग असा आहे की मी आमदार झाल्यानंतर मला या निमित्तानं विधानसभेमध्ये मी ज्यावेळेस लक्षवेधी मांडली त्यावेळेससुद्धा देवेंद्र भाऊंसारखा एक अत्यंत कर्तव्यदक्ष आणखीन धार्मिक रूढी परंपरेवरती नितांत श्रद्धा असणारा एक लोकसेवक मुख्यमंत्री असणं, त्यांच्यामार्फत ह्या संदर्भातली सकारात्मक पाठपुरावा होणं, आशिष शेलार साहेब असतील, गणेश नाईक साहेब असतील आणि देशाचे गृहमंत्री आणि देशाचे वनमंत्र्यांची असणारी ह्या संदर्भातली एक कनवाळू भूमिका, ह्याच्या सगळ्याचा सुवर्ण मिलाप झाला आणि त्या माध्यमातून आपल्याला ह्या असणाऱ्या निर्णयाच्या संदर्भातची परिणती आपण करू शकलो. माझ्या आयुष्यातला मी संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे. पण संघर्ष करत असताना माझी नाळ जी आहे ती मी कधी समाजाची तोडून दिली नव्हती. माझं असणारं बांधिलकी किंवा माझं दायित्व जे आहे ते सर्वसामान्य आमचा जो सहकारी आहे त्याची भावना आहे, त्याची अपेक्षा आहे आणि ती या निमित्तानं पूर्णत्वास नेताना मला प्रचंड आनंद झालेला आहे. भाऊ, अगदी शेवटचा प्रश्न, उद्यापासून आता श्रेयवादासाठी सुरू होईल, कुणीही गतवैभव प्राप्त करून दिलं, नेमकं आपण काय सांगाल? श्रेयवादाच्या पेक्षा मी मगाशी सांगितलं हा आस्थेचा विषय आहे आणि कुणाला जर श्रेय घ्यायचं असेल तर ते ज्यावेळेस तत्कालीन सत्तेच्या काळामध्ये त्यांनी जर ह्या संदर्भात काही चांगले प्रयत्न केले असते तर सकारात्मक दृष्टिकोनातून आम्हीसुद्धा त्या असणाऱ्या प्रयत्नाला पाठिंबा दिला असता. त्यांनीसुद्धा काही प्रयत्न केलेसुद्धा असतील पण ते थिटे पडले असतील. आज योगायोगानं केंद्रामध्ये देशामध्ये एक अत्यंत चांगलं ओजस्वी विचाराचं हिंदुत्वाच्या पुरस्कार करणारं सरकार जे आहे ते तिथं कार्यरत आहे. राज्यामध्ये सुद्धा आज तुम्ही बघताय वेगवेगळे निर्णय बघा. जर तामिळनाडूची जनता जालीकट्टू घेऊ शकत असेल, बैलगाडीच्या संदर्भात जर केंद्र सरकार एक सकारात्मक निर्णय घेत असेल तर तमाम 32 शिराळकर वासियांच्या संदर्भात आपण जर समजा एक अस्मितेचा विषय म्हणून जर आपण घेऊन जात असू तर ह्यामध्ये श्रेयवादाचा विषय काय येतोय? उलट आमच्या असणाऱ्या सर्व सहकार्याने जे आपतेष्ट आहेत त्यांनीसुद्धा आणि जे हितेश आहेत त्यांनीसुद्धा आणि जे आमचे असणारे समजा जर काही तथाकथित कोण विरोधकसुद्धा असेल त्यांनीसुद्धा खरं म्हणजे हा आस्थेच्या विषयामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्या असणाऱ्या 32 शिराळ्याच्या अस्मितेसाठी एकरूप व्हावं. भाऊ, नागपंचमीच्या पूर्वसंध्येला शिराळवासियांना काय सांगाल? शिराळवासियांना मला एवढंच सांगायचं आहे की माझी कृपया विनंती आहे 32 शिराळ्याच्या आमच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना, माता भगिनींना, वडीलधाऱ्यांना की 32 शिराळ आणि 32 शिराळ्याची असणारी ओळख जी आहे ती नागपंचमीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे. ती जगामध्ये आपल्याला घेऊन जायची आहे, 7 समुद्रापार आपल्याला घेऊन जायची आहे आणि त्याहूनही पुढं जाऊन मला ह्या निमित्तानं ह्या असणाऱ्या सोहळ्याच्या माध्यमातून जगाचं असणारं टुरिस्ट डेस्टिनेशन, जगाचं असणारं धार्मिक पर्यटनाचं केंद्र हे 32 शिराळ व्हावं. यासाठी 32 शिराळकरांनी ह्या असणाऱ्या नागपंचमीच्या माध्यमातून अत्यंत संयत आणि संयमानं लोकशिक्षणाची आणि धार्मिक परंपरेच्या शिक्षणाची एक चळवळ म्हणून ह्या असणाऱ्या उद्याच्या सणाकडे बघावं आणि त्या माध्यमातून आपली असणारी जी ताकद आहे, शक्ती आहे आणि आपली श्रद्धा जी आहे ती अबाधित राखावी. तर हे होते शिराळचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलेलं आहे की उद्याचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे शिराळा तालुक्यासाठी, शिराळवासियांसाठी. त्यामुळं येणारा हा नागपंचमी सण आहे हा मोठ्या उत्साहात आणि त्याच पद्धतीनं केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने जे नियम बांधून दिलेत त्या नियमामध्ये बसून संयम ठेवून मोठ्या उत्साहात हा सण साजरा करावा, जेणेकरून हा शिराळाचा उत्सव आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर न थांबता देशभर व्हावा. एव्हीएन मराठीसाठी शीतलकुमार शेटे, शिराळा. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.